नमस्कार आणि येवकार. पयले सुवातेर आज समेस्त गोंयकारांक खास करून आमच्या भयणींक आज रक्षाबंधनाच्यो परबी. रक्षाबंधन म्हणटे श्रावणाच्या पुनव फुल मून डे आसता त्या दिसा आमी रक्षाबंधन हो सण साजरो करता आणि प्रत्येक भाव आपल्या भयणीक एक वचन दिता की आपूण तुका प्रोटेक्ट करतलो म्हणून. काल दुर्दैवान गोंय राज्याचो मुख्यमंत्री जो हेड ऑफ द स्टेट खरें म्हणल्यार सगळी गोंयची जनता हाजें रक्षण करप आनी तांकां प्रोटेक्ट करप हें काम एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचें आसता. पूण काल सांजची डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन आणि डायरेक्टर ऑफ एज्युकेशन शैलेश आर सिनाय जिंगडे हाणें काल सर्क्युलर काडलो आणि तो सर्क्युलर खुबश्यो गोष्टी एक्सपोज करता. हाचेर संबोधीत करपाक आमी तुमच्या मुखार आयल्या. पयले सुवातेर गेल्ली 4 वर्सां आमी ह्या सरकाराचे ज्या पद्दतीन ड्रग्स आज गोंयांत स्प्रेड जाला आणि ड्रग्स रायट फ्रॉम टावन टू हिंटरलँड गांवांनी कसो पावला हेंय आमी तुमच्या मुखार हाडिल्लें. मदीं मदीं हें सरकार गोंयकारांच्या दोळ्यांक उदक लावपाक थोडो ड्रग्स धरलो हेंय आमकां दाखयता. म्हाका दिसता काल जो सर्क्युलर आयलो एज्युकेशन डायरेक्टराचो तातूंतल्यान एक गोश्ट सिद्ध जाली की आज गोंयांत ड्रग्स हे स्कुलां मेरेन पावले, हे शाळेंनी पावले, हायर सेकंडरीन पावले आनी कॉलेजीन पावले. हाजें प्रूफ काल ह्या सरकाराच्या एज्युकेशन डायरेक्टरान आमच्या मुखार दवरलें. आतां म्हाका एक समजना की ही जर ऑर्डर सर्क्युलर जर आमी वाचत जाल्यार त्या सर्क्युलरान तो कितें म्हणटा की एज पर द NCP मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दॅट इज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हाणें रिकमेंड केला की सगळ्यो एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ज्यो आसा पळय त्यो 500 मीटर ड्रग फ्री झोन करचो. आतां NCP डिपार्टमेंटाक नार्कोटीक ड्रग आनी सायकोथेरपिक सबस्टन्सीस एक्ट 1985 खबर आसा काय ना हांव नकळो. कित्याक NDPS एक्ट 1985 कितें सांगता की ड्रग इज बॅन्ड, यू कॅनॉट कन्झ्युम ड्रग आणि ताचेर स्ट्रिंजंट लिगल फ्रेमवर्क ह्या देशान आसा. सो जेन्ना NDPS एक्ट 1985 सांगता की ड्रग्स यू कॅनॉट कन्झ्युम आणि ड्रग्स हाचो वापर करपाक जायना, दुसऱ्या सायडीन NCB म्हणटा की 500 मिटराच्या भायर तुमी 500 मीटर सराउंड स्कूल ड्रग फ्री झोन करात आणि ताच्या भायर कन्झ्युम केले जाता. आता ह्या सर्क्युलरान आनी एक व्हेरी फनी थिंग असं म्हणतात ते तो कितें म्हणटा आय जस्ट रीड दॅट लायन. In this regard, the head of government aided, unaided secondary, higher secondary schools are hereby directed to take immediate action. ताच्या मुखार तो सांगता की the school head shall ensure that the area within the radius of 500 meters from the school premises is maintained as drug-free zone. All the heads of the school are requested to take necessary action in this regard. आम्ही गेल्ली 4 वर्सां पयलीं की दोतोर प्रमोद सावंत एक कॅम्पेन चालू केली सरकार तुमच्या दारी आणि ह्या सर्क्युलरा वयल्यान ताणें म्हाका दिसता आनी एक कॅम्पेन चालू केली ड्रग्स तुमच्या दारी. आतां म्हाका एक समजना की स्कूल हेड म्हणल्यार कोण? स्कूल हेड म्हणल्यार प्रिन्सिपल, हेडमास्टर. आता तो कितें सांगता की 500 मीटर फ्रॉम द स्कूल बाउंड्री टील 500 मिटर्सान तुवें you will have to take necessary action to make sure that strict compliance of this above direction has been done with immediate effect. म्हळ्यार 500 मिटरा भितर ड्रग्स तुवें कंट्रोल करपाक जाय. आता आय वॉन्ट टू आस्क द गव्हर्नमेंट एंड दीस डायरेक्टर ऑफ एज्युकेशन की तूं कितलो अनाडी ही जी तुवें सर्क्युलर काडला तो. कित्याक स्कूल बाउंड्री जी आसता पळय स्कुलाच्या कॅम्पसाच्या कंपाऊंडच्या भायर एक प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर कितें करपाक शकता? आता हांव तुमकां एक उदाहरण दिता, कुडचड्या वयलेंच उदाहरण घेवया.
कुडचड्या वयले एक स्कूल आसा सर्वोदय स्कूल, त्या स्कुलाच्या बाउंड्रीच्यान आय थिंक लेस देन 100 मिटर्साचेर लोकल भारतीय जनता पार्टी आमदाराचें ऑफिस आहा. With this circular, does Zingde mean that the school headmaster can go and raid the MLA's office? Or the headmaster can take the control of that entire MLA office? I think this circular is nonsense. आणि म्हाका दिसता त्या एज्युकेशन डायरेक्टराचे मनस्थिती सारकी ना आणि हाका IPH बीन व्हरचो पडटलो. कित्याक म्हाका एक समजना की ह्या सरकारान किंवा मुख्यमंत्र्यान ताका त्या हेडमास्टराक कशें तुमी पावर दितले अँड वॉट इज द ज्युरिडिक्शन ऑफ दॅट हेडमास्टर अँड दॅट प्रिन्सिपल ऑफ दॅट स्कूल वेर ही कॅन कंट्रोल द ड्रग मिनेक विदिन 500 मिटर्स. सो दीस एक्सपोजीस की आज गोंयान ड्रग्जाचें प्रमाण वाडलां, सरकाराच्यान ते कंट्रोल जायना आनी आतां इलेक्शनाचो टायम म्हणून हें काडून कोणाच्या तरी माथ्यार मारप म्हणून तांणी ते आतां स्कूल हेड स्पेशली द प्रिन्सिपल अँड द हेडमास्टर तांच्या माथ्यार मारपाचो एक प्रयत्न. हांव सगळे स्कूल हेडमास्टर आनी प्रिन्सिपलाक तुमकां सांगता यू वील हॅव टू रायट टू दीस सर्क्युलर. तुमकां ह्या जिंगडेक बरोवचें पडटलें की बाबा तुजी मनस्थिती सारकी ना. कित्याक फाल्यां तो कितें सांगतलो की एज पर दीस सर्क्युलर ही वील ब्लेम द हेडमास्टर अँड द प्रिन्सिपल. कंपाऊंडाच्या आज गोंयान सगळ्या पेरंटांक खबर आसा, सगळ्या गोंयकारांक खबर आहा की ड्रग्स हे आज पूर्ण गोंयभर मेळटा. काल खंयच्या तरी एका मिडिया चॅनलान पणजे कॅपिटल सिटी ऑफ गोवा थंय कोण तरी रोल करता आसतना एक न्यूज भायर आयिल्ली आसा. सो फाल्यां हें सरकार काडून त्या हेडमास्टर आनी प्रिन्सिपलाच्या माथ्यार मारतले की तुमी फेल जाले कॉम्प्लाय करपाक हो सर्क्युलर म्हणून आज ड्रग्स स्कुलान पावले. कित्याक 500 मिटराच्या बाउंड्रीन पावले. आतां वन मोर क्वेश्चन आय वॉन्ट टू आस्क द गव्हर्मेंट इज की तुमी सांगला की 500 मिटराक तुमी ड्रग फ्री झोन करा. म्हणल्यार 500 मिटर जावन 1 मिटराचेर यू कॅन सेल ड्रग्स. और आर यू ऑथोरायझिंग द ड्रग माफिया दॅट 500 मिटरान तुमी विकू नाका, 500 मिटराच्या भायर तुमी विका. इज दीस सम सॉर्ट ऑफ एन गायडलायन्स टू दीस एंटायर ड्रग माफिया विच इज ऑपरेटिंग इन द स्टेट ऑफ गोवा की 500 मिटराच्या भायर तुमी भितर विकू नाका. आय थिंक असल्यो सर्क्युलर काडप शोज दॅट द गव्हर्मेंट इज नॉट सिरियस आणि इट इज व्हेरी क्लियर दॅट गव्हर्मेंट टुडे हॅज रियलायज्ड दॅट द ड्रग हॅज रीच द स्कूल्स, द हायर सेकंडरी कॉलेजीस आणि ते काडून कोणाच्या माथ्यार मारपाक हो सर्क्युलर काडिल्लो आसा. वी कंडेम this such act of the government. आणि काल आम्ही वी हॅड पुट आउट अ पोस्ट दॅट जेन्ना काल आम्ही टिचरांचो मुद्दो घेतलो. आतां हेंय दीस इज ऑल्सो रिलेटेड टू एज्युकेशन सिस्टम आणि एक एज्युकेशन सिस्टम म्हणटा ती एक फाउंडेशन ऑफ अ चायल्ड फॉर हीज एंटायर करियर, फॉर हीज ग्रोथ. आय थिंक दिस इज अ व्हेरी सिरियस इशू. वी वील लॉन्च strong campaign across Goa where we would request all the parents, the teaching fraternity and entire people of Goa to join this because आज गोंय हे म्हाका दिसता खंय तरी पंजाबाच्या डायरेक्शनान वता अशें आमकां आज दिसता. कित्याक एक पिक्चर आयिल्लें उडता पंजाब म्हणून आनी तें सगळ्यांनी पळयलां आसतलें आनी वी हॅव सीन दॅट हाव करियर of well-established singer also gets ruined because of this drug nexus. I think drug is a very serious issue which we need to cater. And I think the government must ensure की असले directions जेन्ना काडटा baseless जाका कांयच डायरेक्शन ना, it shows the complete collapse of the government. I think the fight begins now. आणि we will stand with each and every parent, teacher and the citizens across Goa to protect our children and demand accountability from this corrupt Bharatiya Janata Party government. अमित बाब, जेन्ना असलो सर्क्युलर येता ड्रग्साचेर तुका दिसता की असो सर्क्युलर आपले पुलीस डिपार्टमेंट फेलियर म्हणून? This is a complete failure of law and order in the state. आणि this shows that it is the failure of the government because
ड्रग्स फर्स्ट ऑफ ऑल स्टेटींतल्यान खंयच्यान येवपाक शकता. इट कॅन कम थ्रू बॉर्डर्स. बॉर्डर्स आर बींग मॅनेज बाय द गोवा पुलीस. अदरवायज देर इज नो चान्स. नाल्यार वयल्यान हेलिकॉप्टरांतल्यान ते उडोवचें पडलें. Second, the coastal line, which also is safeguarded by the Goa police. So, when education department gets out a circular that drugs are reaching schools, that means right from the borders, from the sea land, the drugs have entered into the hinterland, into the interior parts of Goa, which has gone into schools. So, this is a complete collapse of the chief minister in the state who heads the education department and also the home department. So this exposes the complete failure of the BJP government run by Dr. Pramod Sawant. एंटी नार्कोटीक सेल आसा ना सर, ताका बायपास करून हेडमास्टरांचे हे दिता पळय आदेश दिता हो कसलो प्रकार? न्ही, हांवें तुका सांगलें की एक तर कितें आसता, हांवें फाटल्या दिसांनी म्हणिल्लें की जब देश का प्रधानमंत्री पढ़ा लिखा हो तभी देश आगे जाएगा. त्याच प्रमाणे जेन्ना एका एज्युकेशन सिस्टमाचो डायरेक्टर म्हाका दिसता शिकिल्लो आसपाक जाय. हो म्हाका समजना असले सर्क्युलर जो काडटा हो खरोच शिकला काय डिग्री ती घेवन येवन थंय बसला तें कळना. कित्याक सर्क्युलर जर तर पळयत जाल्यार तो सांगता की NCB मिनिस्ट्री ऑफ होम अफेर्सान हे नेशन वायड कॅम्पेन काडला की 500 मिटरा भितर ड्रग फ्री झोन आसचो म्हणून. आतां NDPS एक्ट तांकां खबर ना. NDPS एक्ट कितें म्हणटा तो खबर ना. NDPS एक्ट सेज that there should be no drugs. So where the question of 500 meters come? There is no question of 500 meters. The question should be that entire Goa has to be drug free. How can you say की 500 मिटरान तूं ड्रग्स विकनाका भायर विक म्हणून? So it shows that either these people are illiterate or आता जे ड्रग्स पळय त्या प्रमाणात स्कुलांनी पावला ते काढून हेडमास्टर आणि त्या प्रिन्सिपल किंवा त्या स्कूल हेडाचेर घालप की बाबा आम्ही तरी सर्क्युलर काडिल्लो पूण ड्रग्स आज तुम्ही विकता आणि हाजे ओनस तूं घे. दुसरे म्हाका एक सांग, मुख्यमंत्र्यान हाजेर क्लॅरिटी दिवची पडटली की स्कुलाच्या कंपाऊंडाच्या भायर त्या प्रिन्सिपलाक कितें ऑथॉरिटी? कॅन द प्रिन्सिपल डायरेक्ट द पुलीस? कॅन ही डायरेक्ट अदर एजन्सीज? डज ही हॅव एनी पॉवर? कित्याक स्कूल हेडमास्टर, स्कूल हेडाची ज्युरिडिक्शन इज द कंपाऊंड ऑफ दॅट स्कूल. ताच्या भायर फाल्यां आमदाराची ऑफिसां आसतली, मंत्र्यांची घरां आसतली, रोड, बाकीचे लोकांची घरां आसतली, बिल्डिंग्स आसतल्यो, रेस्टॉरंट आसतले, कॅफे आसतले. वॉट कंट्रोल डज द हेडमास्टर अँड द प्रिन्सिपल हॅव बियॉन्ड द कंपाऊंड ऑफ द स्कूल? सो हें काडून तांच्या माथ्यार मारपाचो एक प्रयत्न चल्ला. तुमच्या माध्यमांतल्यान सगळे प्रिन्सिपल, हेडमास्टर, स्कूल हेड्सांक हांव आव्हान करता की तुमी हें रिजेक्ट करचें पडटलें. कित्याक फाल्यां ते तुमच्या माथ्यार मारतले. आमी सर्क्युलर काडिल्ले बट बिकॉज ऑफ युअर फेलियर ड्रग्स पावले म्हणून. सो आय थिंक ऑल द हेड्स, स्कूल हेड्स ऑफ एंटायर गोवा शूड ऑब्जेक्ट टू दीस. हें नॉनसेन्स मरे. हें सरकाराचे फेलियराक काडून तुमी आज हेडमास्टर आनी स्कूल हेडाचेर हें माथ्यार मारपाक सोदतात.